नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारला आहे, नरेंद्र आणि भूपती बघा हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। नरेंद्र म्हणजे काय असतो, नरेंद्र म्हणजे राजा। बघा, या ठिकाणी नरेंद्र आणि मग भूपती हे शब्द काय असतील, राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे, पुढील शब्दापैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, विरुद्धार्थी बघा 4 जोडे आहेत, यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। आरामच्या बघा विरुद्धार्थी बघा कष्ट आहे, बरोबर आहे। आयात करणे निर्यात करणे बघा बरोबर आहे। आस्तिकचं बघा आस्तिक नास्तिक बघा या ठिकाणी बरोबर आहे। साकार आकार, आता साकारचा विरुद्धार्थी शब्द कोणता असतो, साकार निराकार, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारले, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। आता या ठिकाणी काय विचारले, दगडावर केलेले सुंदर कोरीव काम, दगडावर केलेलं बघा सुंदर कोरीव काम आपण त्यांना काय म्हणतो, शिल्पकृती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय पुढील मन पूर्ण करायची आहे। बघा, या ठिकाणी एक मन आहे, या ठिकाणी मन पूर्ण करायची आहे। गुरुची विद्या गुरुला, गुरुची विद्या गुरुला फळणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार निवडा। बघा, या ठिकाणी आता 4 वाक्प्रचार आहेत, यापैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। बघा, श्री गणेशा करणे, आता श्री गणेशा करणे म्हणजे काय असतो, एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे। आता प्रारंभ करणे म्हणजे काय असतो, प्रारंभ करणे म्हणजे एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे, बरोबर आहे। ओनामा करणे म्हणजे काय असतो, ओनामा म्हणजे सुरुवात करणे, बरोबर आहे। पाणी पाजणे, आता पाणी पाजणे म्हणजे काय असतो, एखाद्याला पराभव करणे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार आहे। बघा, पहिले 3 या ठिकाणी समान अर्थाचे या ठिकाणी वाक्प्रचार आहेत। विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलं आहे, नामाबद्दल, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा, नामाच्या बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं आहे, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। आता या ठिकाणी वाक्य काय विचारले, तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो, नेहमी बघा तुम्हाला असेच सुयश मिळो, या बघा वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल, हे आज्ञा वाक्य बघा, आज्ञार्थी वाक्य आहे का, स्वार्थी वाक्य आहे का, विधेयर्थ वाक्य आहे का, संकेतार्थ काय, संकेतार्थ आहे का वाक्य, नाही। या वाक्यामध्ये आज्ञा आहे का, नाही। मग स्वार्थी वाक्य आहे का, स्वार्थी पण या ठिकाणी होणार नाही। तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो बघा, हे वाक्य विद्यार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, वळीव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। बघा, सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, वळीव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे, शंकर, बघा शंकर पाटील। विद्यार्थी मित्रांनो, वळीव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, शंकर पाटील, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 पहा, केशवसूत हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। केशवसूत हे कोणत्या कवीचं टोपण आहे, केशवसूत झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे, केशवसूत हे कोणाचं टोपण नाव आहे, कृष्णाजी केशव दामले बघा यांचं केशवसूत हे त्यांचं टोपण नाव आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय, मतेक्य, मतेक्य बघा अशा बघा प्रकारचा एक शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। बघा, मतेक्य या शब्दामध्ये संधी कोणती व्हायला पाहिजे, स्वर संधी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण सर्व विषय बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे सोबत उत्तरासोबत PDF आहे। ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हे करायचं। बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।
बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारला आहे, जर अभ्यास केला असता तर, जर अभ्यास केला असता तर पास झाला असता, या वाक्याचा प्रकार कोणता आहे? बघा ज्या वाक्यामध्ये जर तर बघा असे बघा शब्द येतात ते वाक्य कोणते असते? मिश्र वाक्य असते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मिश्र वाक्य या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, चांगले वाईट या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा आता सर्वांनी सांगायचे चांगले वाईट या शब्दामध्ये समास कोणता असेल? बघा चांगले वाईट, चांगले किंवा वाईट, चांगले वाईट शब्द बघा या ठिकाणी समास कोणता असेल? वैकल्पिक द्वंद्व समास. बघा या शब्दामध्ये चांगले पण आहे वाईट पण आहे, म्हणजे मग वैकल्पिक यायला पाहिजे, चांगले किंवा वाईट वैकल्पिक द्वंद्व समास आहे बघा या शब्दामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलंय, अनिताने कवितास हाक मारली. अशा बघा प्रकारचं ते वाक्य आहे, अनिताने कवितास हाक मारली. या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला, तर हे कोणता असेल? सकर्मक भावे या प्रकारचा या ठिकाणी प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, तृतीय विभक्तीचे अनेक वचनी बघा प्रत्यय ओळखा. तृतीय विभक्ती बघा आता सर्वांना माहीत आहे, बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यामध्ये आला होता. तृतीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? त इ आ. बघा त इ आ हे काय आहे? तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. पण या ठिकाणी काय विचारले, तृतीय विभक्तीचे अनेक वचनी प्रत्यय कोणते आहेत? मग त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे. नि शी इ. बघा नि शी इ ही हे काय असतील? तृतीय विभक्तीचे अनेक वचनी प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, राग या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? बघा आता सर्वांनी सांगायचे राग या शब्दाचे समानार्थी शब्द मग कोणते यायला पाहिजे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? बघा संताप आणि क्रोध हे शब्द काय असतील? राग या शब्दाचे शब्द आहेत. बघा संताप, क्रोध, तम आणि रोष, म्हणजे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आणि हे बघा 3 हे काय असतील? राग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, सन 1802 मध्ये, सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तैनाती फौजेचा करार सन 1802 मध्ये इंग्रजांशी कोणी केला होता? बघा या ठिकाणी दुसरा बाजीराव. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला, मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? मंगल पांडे यांनी बघा बराकपूर येथील बघा इंग्रजी अधिकाऱ्यावर त्यांनी बराकपूर छावणीमधील बघा इंग्रजी अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली होती. बराकपूर छावणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय, संवाद कौमुदी. संवाद कौमुदी हे खालीलपैकी कोणाशी संबंधी आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी करायचा आहे. संवाद कौमुदी बघा हे कोणाचं होतं वर्तमानपत्र? तर राजाराम मोहन राय बघा यांनी सुरू केलेलं हे वर्तमानपत्र होतं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारलंय, सन 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर. बघा हे एक पुस्तक आहे. हे बघा हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सन 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिला होता. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, भारतीय संगीताचा पाया कशाला मानला जातो? भारतीय संगीताचा पाया कशाला मानला जातो? बघा याचं योग्य उत्तर केलं पाहिजे सामवेद. सामवेदाला भारतीय संगीताचा पाया मानतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता सोपा प्रश्न आहे. अंबर, अंबर म्हणजे काय असतो? अंबर म्हणजे बघा नग, बघा या ठिकाणी नग, अंबरचा समानार्थी शब्द कोणता असेल? आकाश. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण असतील? पु ल देशपांडे. पु ल देशपांडे बघा विद्यार्थी मित्रांनो व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक 3 या ठिकाणी काय विचारलाय, अ ई. बघा अ ई, उ ऊ, अ ए. बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? बघा सारखे आहेत का हे? अ आ, इ ई, उ ऊ हे असे आहेत का? अ आ, इ ई हे कोणते असतात? सजातीय. बघा या ठिकाणी हे वेगळे आहेत. अ ई बघा हे वेगळे आहेत. मग हे कोणते आले पाहिजे? विजातीय स्वर या प्रकारचे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता असेल? मुलाचे. आता या ठिकाणी चे हा प्रत्यय लागलाय. चे हा प्रत्यय कशामध्ये असतो? चा, ची, चे. चाचीचे बघा प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? खालील या ठिकाणी मन पूर्ण करा. बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, खालील मन पूर्ण करा. बुडत्याचा पाय. आता बुडत्याचा पाय खोलात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपली योग्य मन आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सुधा अभ्यास करत असे. सुधा अभ्यास करत असे. या वाक्याचा काळ कोणता असेल? साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, रीती भूतकाळ. सुधा अभ्यास करीत असे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा या ठिकाणी कवी आहेत, त्यांची टोपण नावे आहेत. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. यशवंत दिनकर पेंढारकर यांचं बघा टोपण नाव यशवंत बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे, बरोबर आहे. प्रल्हाद केशव वात्रे. आता प्रल्हाद केशव वात्रे यांचं टोपण नाव काय होतं? केशव कुमार. बघा त्यांचं केशव बघा त्याचं टोपण नाव आहे का? नाही. प्रल्हाद केशव वात्रे यांचं टोपण नाव काय आहे? केशव कुमार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 चुकीची जोडी आहे. शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव गिरीश बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. आता विसंगत म्हणजे कोणता असतो? वेगळा शब्द निवडा. आंबे, गायी, फुले, मडके. बघा त्या ठिकाणी विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आंबा, बघा आंबा, आंबे. म्हणजे आंबे हा शब्द काय असेल? अनेक वचनी आहे. गाय, गायी. गायी म्हणजे गाय, गायी. गायी या ठिकाणी अनेक वचने आहे. फूल, फुले. फुले पण या ठिकाणी अनेक वचने आहे. मडके. आता मडके हा शब्द कसा असेल? एक वचने आहे का अनेक वचने आहे? मडके. मडके, मडकी. मग मडकी हा शब्द अनेक मडकी या ठिकाणी एक वचनी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विसंगत शब्द आहे. एक वचनी हा शब्द आहे. बाकीचे सर्व काय असतील? अनेक वचनी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजे काय असतो? अन्योक्ती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? मस, जस, तत, ग हे पुढीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, डोळे हे जुलमीगडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे? डोळे हे जुलमीगडे रोखून मज पाहू नका. रस कोणता असेल? शृंगार रस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता अवनी म्हणजे काय असतो? बघा अवनी, वसुंधरा. वसुंधरा म्हणजे काय? वसुंधरा म्हणजे पृथ्वी. अवनी म्हणजे पृथ्वी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अवनीचा काय असेल? अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द पृथ्वी आहे. वसुंधरा म्हणजे पण पृथ्वी. विषय क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलाय? कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता कंजूसचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? कंजूस. बघा कंजूसचा विरुद्धार्थी शब्द कोणता आला पाहिजे? उदार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. सतत उद्योगमग्न असणारा. सतत उद्योगमग्न असणारा आपण त्यांना काय म्हणतो? उद्यमशील म्हणतो का? उद्योग म्हणतो काय म्हणतो? व्यावसायिक. सतत उद्योगमग्न असणारा म्हणजे काय असतो? उद्यमशील. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोणतीही गोष्ट बघा लांबून चांगली दिसते परंतु त्यामधील जवळून बघा त्यामध्ये बघा दोष लक्षात येतात. म्हणजे एखादी गोष्ट बघा दुरून चांगली दिसते, जवळ गेलं की त्यामधले दोष लक्षात येतात. या अर्थाची मग मन कोणती यायला पाहिजे? दुरून डोंगर साजरे या अर्थाची बघा या ठिकाणी मन आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, हातपाय गाळणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचा अर्थ सांगा. हातपाय गाळणे. आता हातपाय गाळणे म्हणजे काय असतो? निराश होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, बाळकडू या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे पहा. बाळकडू. बाळकडूचा योग्य अर्थ सांगा. बाळकडू म्हणजे काय असतो? लहानपणापासून लागलेले वळण. विषय क्रमांक पुढचा, चिलीपिल्ली आणि सार. बघा या ठिकाणी 2 शब्द आहेत, चिलीपिल्ली आणि सार. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा चिलीपिली हा शब्द कुठून आला होता? तामिळ भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला हा शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम कोणता असेल? सुंदर, मित्र, मंगल, गारवा. गारवा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहीन. मी चित्रपट पाहीन.
आता पाहीन म्हटलं कोणता असतो, मी हे काम करीन, मी चित्रपट पाहीन, भविष्यकाळामध्ये बघा पण कोणता, मी चित्रपट पाहीन, कोणत्याला पाहिजे, साधा भविष्यकाळ आहे पहा, मी चित्रपट पाहीन, साधा भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. तू गेला होतास का, तू गेला होतास का, बघा या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह आहे, मग वाक्य कोणतं असेल, तू गेला होतास का, बघा हे वाक्य या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, नाविक या शब्दामध्ये संधी कोणती. आता नाविक या शब्दामध्ये संधी कोणती असेल, स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी. नाविक या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. जन्मखोड या शब्दामध्ये समास ओळखा. जन्मखोड, जन्मापासूनची बघा खोड, जन्मखोड. कर्मधारय समास, तत्पुरुष समास, द्विगु समास यापैकी नाही. बघा याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. जन्मखोड या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा समास आहे. विषय क्रमांक पुढचा, वर खाली पासून, बघा झाडावर, झाडाखाली, झाडापासून. मग हे शब्द कोणते असतील, जे शब्द शब्दाला लागून येतात आपण त्यांना काय म्हणतो, शब्दयोगी अवयव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महानायक ही कादंबरी कोणाची आहे. महानायक विचारलं, ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. महानायक बघा ही कादंबरी विश्वास पाटील यांची या ठिकाणी कादंबरी आहे. विषय क्रमांक पुढचा, देवालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी. देवालय, देवालय या शब्दामध्ये कोणती संधी असेल, स्वर संधी आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता शर्वरी म्हणजे काय असतो, शर्वरी म्हणजे रात्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, जागृत या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द ओळखा. बघा जागृत देवस्थान, जागृत. आता जागृतचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता असेल, जागृत. प्रगट, अप्रगट, निद्रिस्त, अस्पृश्य. जागृतचा विरुद्ध आर्थी शब्द कोणत्याला, निद्रिस्त. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय विचारले, एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे. आपण त्यांना काय म्हणतो, एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे, धर्मांतर होय, धर्मांतर करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, एखाद्याचा डाव, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे. या अर्थाची मन कोणती व्हायला पाहिजे, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवणे म्हणजे गुरुची विद्या गुरुला फळणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. उदक सोडणे. आता उदक सोडणे म्हणजे काय असतो, उदक सोडणे म्हणजे त्याग करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. गुरु उपदेश या शब्दामध्ये संधी कोणती आल्या पाहिजे, बघा गुरु उपदेश या शब्दामध्ये स्वर संधी आहे. पावसात भिजू नका, पावसात. या ठिकाणी अधोरेखित शब्द पावसात. बघा पावसात त हा प्रत्यय लागला आहे, त इ आ, त इ आ हे प्रत्यय सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. मेहनत हा शब्द कोणत्या भाषेमधून, मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे मेहनत. बघा सर्वांनी सांगायचं आहे, मेहनत हा शब्द अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. पुढील शब्दापैकी विसंगत या ठिकाणी जोडी, विसंगत म्हणजे वेगळी जोडी निवडा. मोठा मोठेपणा बरोबर आहे, शांत शांतता बरोबर आहे, लायक लायकी बरोबर आहे, माणूस मनुष्यत्व. माणूसचं भाववाचक नाम काय होईल, माणूसचं भाववाचक नाम माणुसकी व्हायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय, सरहद गांधी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखतात. आता सरहद गांधी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखतात, तर खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान बघा यांना विद्यार्थी मित्रांनो सरहद गांधी या नावाने ओळखतात. बघा या ठिकाणी ऑप्शन्स दिलेला आहे का, सरहद गांधी या नावाने खान अब्दुल गफार खान यांना ओळखतात. विषय क्रमांक पुढचा बघा, जय जवान जय किसान. जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणाची घोषणा आहे. जय जवान जय किसान बघा ही घोषणा कोणी दिली होती, लाल बहादूर शास्त्री बघा यांनी घोषणा दिली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 पहा, राष्ट्रगीत आपलं राष्ट्रगीत कोणतं आहे, जनगण मन आहे. हे सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले होते. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा जनगण मन हा हे आपले राष्ट्रीय गीत आहे. सन 1911 मध्ये बघा कोलकाताच्या अधिवेशनामध्ये सर्वात पहिल्यांदा जनगण मन गायण्यात आले होते. बघा भगूर हे खालीलपैकी कोणाचं जन्मगाव आहे. भगूर
बघा सर्वांनी सांगायचे भगूर विचारले हे कोणाचं जन्मगाव आहे, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं या ठिकाणी जन्मगाव आहे. विषय क्रमांक पुढचा, महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात कोणत्या ठिकाणाहून प्रारंभ केला होता? महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहाला प्रारंभ कुठून केला होता? साबरमती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जिना हाऊस विचारले कोणत्या शहरामध्ये? जिना हाऊस कुठं असेल? जिना हाऊस बघा मुंबई या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, कृष्णा काठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचं होतं? बघा यशवंतराव चव्हाण यांच्या या ठिकाणी कृष्णा काठ हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली होती? जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण बा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी समाजवादी काँग्रेसची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मुघल सत्ता. बघा मुघल सत्ता खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? मुघल सत्तेचे संस्थापक कोण होते? मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता, मुघल सत्तेचे संस्थापक कोण होते? बाबर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुणे करार विचारला खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार सन 1932 या वर्षी झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती? हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. रॉकी ही पर्वतरांग कोणत्या ठिकाणी आढळते? रॉकी. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? रॉकी ही पर्वतरांग कोणत्या ठिकाणी आढळते? रॉकी. बघा उत्तर अमेरिकेमध्ये रॉकी ही पर्वतरांग प्रामुख्याने आढळते. हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे? हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे? हिरा बघा हे विद्यार्थी मित्रांनो कोळशाचं अभिरूप आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? सरपंच बघा गावामध्ये ग्रामसभेचे अध्यक्षस्थान ते भूषवत असतात. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळ यांचे अध्यक्ष कोण असतात? पालकमंत्री अध्यक्ष असतात. सचिव कोण असतात? जिल्हाधिकारी असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. एकपेशीय प्राण्याला खालीलपैकी काय म्हणतात? एकपेशीय प्राण्याला काय म्हणतात? एकपेशीय प्राण्याला विद्यार्थी मित्रांनो आदिजीव असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रंगाचं ज्ञान होण्यासाठी. आता बघा कोणता रंग आहे? रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधल्या कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? आता रंगाचं ज्ञान होण्यासाठी आपल्या ठिकाणी शंकुपेशी या ठिकाणी शंकुपेशी उपयुक्त ठरतात. विषय क्रमांक पुढचा, वातावरणामध्ये विचारले कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.